पाहिजे काय पण गाईज आताच ब्रेकफास्टमध्ये गरमागरम मॅगी खाल्ली, चहा आणि हे मिक्स पकोडे आहेत. मॅगी आणि कॉफी पण झाली आहे. चालेल त्याचा चालेल व्हिडिओ ठीक आहे काही घेतला उद्या नाही, पण भूक लागली होती त्यामुळे खाण्यामध्ये बिझी होत्या. आणि हो आंघोळ वगैरे अजून काही झालेलं हो नाही आहे. इथून डायरेक्टली आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो होतो, खूप भूक लागली होती त्यामुळे. आणि काय नाही, बघूयात मग आज दुपारी वगैरे परत बाहेर जाईल. हॅलो गाईज, आता दुपारचे 12 वगैरे वाजून गेलेले आहेत, 12-12:30 झालेले आहेत. आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे बाहेरला. ही आम्ही स्कूटी रेंटने घेतलेली आहे. बसू का? ते कोणा पैसे तरी द्यायला सांगा, ते पण नसेल एखाद्याचं आपण चांगली गोष्ट हो चालेल चालेल. तर गाईज आता ही स्कूटी जी आहे ती आम्ही 500 रुपीज पर डेच्या हिशोबाने रेंटने घेतलेली आहे. त्यांनी 1000 रुपीज डिपॉझिट घेतला आणि 500 रुपीज रेंट. सोबत हे 2 हेल्मेट्स दिलेत. पेट्रोल जे आहे ते आम्हाला टाकायचं आहे आणि पेट्रोल टाकून आम्ही डिरेक्टली जाणार आहोत इकडे पहाडोमध्ये, जिकडे वॉटरफॉल वगैरे आहेत स्मॉल. तर मी ब्लॉग बनवतेच, तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग. हे बघा, आमच्या हॉटेलपासून आम्ही हे बाहेर पडतो. इकडे हे कन्स्ट्रक्शन जे चालू आहे ना, मला खूप त्रास दिलाय कालपासून ऍक्च्युली. खूप थंडी आहे आणि इकडे बघा तुम्ही रस्ते कसे एकदम छोटे छोटे रस्ते आहेत. आणि वरती बघा पहाड, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत असे उंच उंच डोंगर दिसतात. बस पेट्रोल भरायचं आपल्याला पहिले इकडे ना, उजवीकडे. इकडे आपल्याला माहित नाही पेट्रोल पंप आहे का. इकडूनच आम्ही बोईड अँड हिमालया इथूनच आम्ही स्कूटी रेंटने घेतली आहे. तर इथून आमचं हॉटेल पण जवळ आहे. आणि पुढे थ्रिल फॅक्टरी म्हणून आहे, तिथून आम्ही जे आमचे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत ते बुकिंग केलेलं आहे, पण ते उद्याच आहे. ऍक्च्युली प्लॅन असा होता काही की आज आम्ही ऑलीला जाणार होतो, पण ऑलीचं वेदर कंडिशन बघितलं तिकडे स्नोफॉल वगैरे काहीच नाहीये, त्यामुळे जाण्यात काही अर्थ नव्हता. उगाच एवढं ट्रॅव्हल करायला लागलं असतं 250-300 किलोमीटर आणि तिकडे लवकर स्नोफॉल भेटला नसता. त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि ते 2 दिवसाचा स्टे जो आहे तो वाढवला ऋषिकेश मध्ये. मग आज आम्ही असं स्कूटी रेंट घेऊन करणार आहोत आणि उद्या स्पोर्ट्स जे आहे ते सगळे करणार आहोत, वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते. आता आम्ही पेट्रोल भरायला चाललोय आणि संध्याकाळी मग परत अगेन ऋषिकेशचं मार्केट वगैरे त्रिवेणी घाट तिथेच परत जाणार आहोत. थोडंसं शॉपिंग वगैरे काहीतरी करणार घरच्यांसाठी स्वतःसाठी वगैरे, आणि मग डायरेक्टली डिनर करूनच हॉटेलवर येणार. बघा हे गाईज तुम्हाला दिसत असेल, दिस इज गंगा रिव्हर. उसाचा रस पिऊयात आपण येताना. आणि गाईज आम्ही आज नाश्त्याला पहाडोवाली मॅगी खाल्ली, परत खाणार. ऑब्विसली इथे जोपर्यंत आहे आम्ही उत्तराखंड मध्ये रोज मॅगी खाणार. इथे येऊन पहाडोवाली मॅगी नाही खाल्ली तर काय यूज ना. आम्ही पेट्रोल भरतो गाईज. इथे आम्ही आता उसाचा रस प्यायला थांबलोय.
काही जिथपर्यंत नजर आहे तिथपर्यंत फक्त उंच उंच डोंगर, जंगल आहे आणि रिव्हर. इकडे जे फूड आहे ना ते मॅक्झिमम याच्या इथे छोले कुलचे मिळतात, त्यानंतर राजमा चावल आहे, कढी चावल, हे जास्त मॅक्झिमम मिळतं. मॅगी आहे, कुल्हड़वाली चाय, ह्याच गोष्टी जास्त मिळतात. बाकी तुम्हाला पोहे वगैरे जे आपलं म्हणजे महाराष्ट्रीयन फूड आहे ते थोडं कॉस्टली आहे. आता आम्ही जो उसाचा रस पिला, लिटरली ते 70 रुपीज पर ग्लास होतं. म्हणजे आपल्याकडे जे 20 रुपयाला मिळतो ग्लास, तो इथे 70 रुपीजला होता. कारण की ऑब्विसली इकडे ऊस जो आहे तो मिळत नाही. आणि बाकी पोहे 100 रुपीज पर प्लेट मिळतात तिथे. आपल्याकडे 20-30 हार्डली मिळतात, 25-30 जे पण असेल ते. आणि म्हणजे जे आपलं महाराष्ट्रीयन फूड आहे ते महाग आहे इथे. बाकी जे इथलं लोकल फूड आहे, राजमा चावल, कढी चावल, हे 100 रुपीज वगैरे पर प्लेट आहे. पण क्वांटिटी पण भरपूर येते. एक दोन जण आम्ही आरामात 2 जण खातो एवढं क्वांटिटी आहे. आणि मोमोज वगैरे आहेत जास्त. आणि इकडे फ्राईड मोमोज नाही मिळत, खूप कमी मिळतात. मॅक्झिमम जे आहे ते स्टीम मोमोज मिळतात. आणि व्हेज, इकडे सगळं व्हेज जेवण मिळतं, नॉनव्हेज जेवण मिळत नाही. कारण की हे कसं थोडंसं धार्मिक काय म्हणू शकतो आपण, धार्मिक एरिया आहे किंवा धार्मिक लोकेशन आहे, त्यामुळे इकडे नॉनव्हेज हा प्रकार नाहीच आहे. हे बघा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते सध्या. बघा जिथपर्यंत बघणार तिथपर्यंत असं सुंदर व्ह्यू आहे. सगळीकडे जे ऍडव्हेंचर्स आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांच्याच आहेत फॅक्टरी. हे बघा मला तर इथून रिव्हर दिसतीये, कदाचित व्हिडिओ मध्ये दिसणार नाही. रस्ते पूर्ण वळण असल्यामुळे जास्त मला थोडंसं लक्ष देऊन व्हिडिओ बनवायला लागतोय. तुम्हाला रिव्हर दिसतीये, तुम्हाला नाही दिसणार तिकडून काढाय, त्याच्यामुळे मी जास्त पुढे मोबाईल पण नाही तुम्हाला हिडन जेम्स फिरायला सर्वांनी. लुक, हे बघा गाईज, गंगा रिव्हर. बाळा इथं फोटो काढायला थांबूयात का? हा हे बघा इकडे राफ्टिंग आहे गाईज, राफ्टिंग करतायत. पोहायला मला येत नाही ना. आरती त्या दिवशी नाही तसं जॅकेट घालून पोलीस आठवलं गोव्याची. लाईव्ह जॅकेट म्हणतात त्याला. ब्लर का दिसतंय? हा हे बघा ब्लर का दिसतंय रे, झूम केल्यावर नाही दिसायला पाहिजे ना. का बरं? अंग्रेजी शराब की दुकान. आणि हा पूर्ण जंगलचा एरिया आहे. माझी लहानपणीची विश होती माहितीये का, हसबंड सोबत जंगल मध्ये यायचं. आज ती पूर्ण झाली फायनली, लग्नानंतर 2 वर्षांनी. हसबंड तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? वाव गाईज, हा व्ह्यू बघा, सुपर्ब आहे, सुपर्ब. अमेझिंग व्ह्यू आहे. इथे लोक रिव्हर राफ्टिंग करतात. मी मोबाईल जस्ट ठेवला होता, म्हटलं होतं व्ह्यू एन्जॉय करूयात, पण तुमच्यासोबत हा व्ह्यू मला शेअर करायचा होता. तुम्हाला घरी बसल्या मी
गंगा रिव्हरचं दर्शन देत आहे आणि रिव्हर राफ्टिंग जे करणार आहेत करतायत लोक, अमेझिंग एक्सपिरियन्स असणार आहे. आम्ही पण उद्या करणार आहोत, पण मला भीती वाटते कारण मला पोहायला येत नाही गाईज. लाईफ जॅकेट वगैरे घालतात ते, पण तरी पण मला भीती वाटते पाण्याची. नको बाळा, हेल्मेट कशाला काढतो, हेल्मेट घाल. माकड बिकड येऊन असं डोकं. हा धागा बघा गाईज, काल जेव्हा गंगा आरतीला आम्ही थांबलेलो तिथून मी बांधून घेतलेला आहे. एकदम अमेझिंग, मला ब्लेस्ड वाटतं. जर आम्हाला अचानक सौरव जोशी दिसला तर, पण तो गुजरातला गेलाय सध्या. तुम्हाला मी जसं सांगितलं, ही इज अ बिग फॅन ऑफ मिस्टर सौरव जोशी, द व्लॉगर, इंडियाज नंबर 1 व्लॉगर, माय इन्स्पिरेशन. ऍक्च्युली त्याला बघूनच मी ब्लॉग बनवायला चालू केलेला आहे. आणि भारती सिंग, हे 2 माझे फेवरेट युट्यूबर आहेत. त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन मी व्लॉगिंग चालू केलेलं आहे. आय होप की मी तुमच्या प्रेमामुळे तिथपर्यंत पोहोचेल, त्या लेवल पर्यंत. आय विश, मॅनिफेस्ट करते मी लवकरात लवकर माझे पण 1000 10,000 असे सबस्क्रायबर होऊ द्यात आणि 1 मिलियन लवकरच. गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहोत, नीलकंठ मंदिर, महादेवांचं मंदिर आहे ते गाईज. आणि हे गाव बघा आणि खाली व्ह्यू बघा. ते कसले कपडे, ते तसलं कप बघ ना, कप बघ ना त्याच्याकडे कसलं. बघितलं का तू ते कप? तिथे थोडं वाटतात अँटिक गोष्टी. बघू आपण जर इथं काय. मला पाहिजे नाही, खरंच पाहिजे नाही. मला टेम्पटेशन झालं ते बघून. गाईज काय झालं, तिथं ना एका ठिकाणी ते लोक प्रसाद वाटत होते. ऍक्च्युली तिथे बाहेर बसले ते लोकांसाठी आहे बघा. मला खरंच टेम्पटेशन झालं खीरचं, खूप छान स्मेल येत होता त्यामुळे, आणि मी ते घेतली. सगळेच लोक घेत होते. आणि हे जे मंदिर आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. इथून तुम्हाला दिसतंय पुढे ते बघा, तिथून लाईन आहे पूर्ण, त्यामुळे आम्ही तिथे थांबत नाही आता लाईनला, कारण खूप मोठी लाईन आहे. आणि हे असं एकदम उंचावर मंदिर आहे. हे बघा. अच्छा, एक सेकंड थांबा, तुम्हाला दाखवते मंदिर. अच्छा, हे बघा, हे मंदिर आहे नीलकंठेश्वर. खूप जास्त रश आहे, खूप जास्त लाईन असल्यामुळे आम्ही नाही थांबलो. इकडे आता लंचला आलेलो आहोत आम्ही. हे बघा, हे रेस्टॉरंट आहे आणि सोबत हा त्याचा व्ह्यू जो येतो, एकदम अमेझिंग व्ह्यू आहे. आणि इकडेच बसून आम्ही साईडच्या टेबलवरती मस्त लंच एन्जॉय करणार आहोत. इकडे फॉरेनर्स पण आहेत आमच्या बाजूच्या टेबलला. हे बघा तुम्ही, बघा थोडंसं. आणि ऑर्डर केलं आहे मी दाल चावल आणि कढी चावल. आमची ऑर्डर आलेली आहे. दिस इज दाल चावल आणि हे मी कढी चावल घेतलेलं आहे विथ दिस व्ह्यू. आणि आता हे ट्राय करूयात गाईज, कढी चावल. हॅलो, हो बोलतो. ऑसम.
हो हो सर, हो सर, करेक्ट करेक्ट. छान गाईज. ओके ओके. अच्छा अच्छा. नक्की नक्की, चालेल चालेल, रिमूव्ह करतो सर. नगर हायवेलाच आहे सर. आणि आम्ही आता इथून निघालेलो आहोत एकदम छान व्ह्यू सोबत. कढी चावल आणि दाल चावल खाल्लेलं आहे, सोबत चहा पण पिला मस्त. आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत. आता इथून आम्ही डिरेक्टली जाणार आहोत गोवा बीचला. इथे गोवा बीच म्हणून एक लोकेशन आहे, इथे ॲक्च्युली व्हाईट सँड त्यांनी पूर्ण पसरवून ठेवलेली आहे. आम्ही आता तिकडे जाणार आहोत. इथून तरी मला वाटतं 1 तास लागेल यायला, पण आम्हाला 1 तास लागला होता. कारण की रस्ते छोटे आहेत आणि वळणावळणाचे आहेत, आपल्यासारखं नाही आहे, त्यामुळे वेळ जातो, हळूहळू यायला लागतं. पण जे राईड आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा खूप थ्रिलिंग आहे. आम्ही चाललोय टुवर्ड्स अगेन द तपोवन. इथून जावं असं वाटत नाही गाईज. हा जो व्ह्यू आहे तो एकदम अमेझिंग व्ह्यू होता. आणि जो माझा मागचा व्हिडिओ होता जो मी येताना घेतलेला, त्याच्यामध्ये थोडंसं मला कॅमेरा जो आहे तो व्यवस्थित पकडता आला नव्हता. कारण की कसं होतं, इथले रोड छोटे आहेत, तिकडून पण गाड्या येतात, 4 व्हीलर पण येतात, आणि त्यामुळे म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं. तुम्ही प्लीज थोडंसं सांभाळून घ्या. आणि इकडच्या साईडला माकड होते, त्यामुळे मला खूप व्यवस्थित सावधानपणे मोबाईल पकडायला लागत होता. त्यामुळे ते थोडंसं माझं व्ह्यू थोडासा माझा मिस झालेला आहे. तेवढं प्लीज तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. पण हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू तो मिस करू नका. दिस इज रिअली अमेझिंग. लंच झाला मस्त, आणि हा आता मी मध्येच थांबलोय. छोटासा इकडे ट्रेक करून खाली जाणार आहोत. गाईजाला एवढे कॉल येतात, एवढे कॉल येतात, बापरे. म्हणजे लिटरली ड्राईव्ह करताना कॉल, प्रत्येक वेळी कॉल. आणि ज्यांनी कॉल केलेत नाही त्यांची नावं नाही घेणार, पण तुम्हाला माहिती आहे ज्यांनी कोणी कॉल करून एवढं डिस्टर्ब केलं आहे ते. सिरियसली लाईक गाईज. आणि आम्ही आता हे छोटंसं ट्रेकिंग करून तिथून आलेलो आहोत. आणि समोर बघा, दिस इज अमेझिंग. इथे सगळे राफ्टिंग वाली गँग, उद्या आम्ही इथे येणार आहोत राफ्टिंग करायला. आणि हे बघा, हे तुम्हाला दिसतंय छोटस, पण हे खूप डिफिकल्ट होतं, आणि त्याच्यात माझे हे स्लिपर्स स्लिप होत होते. आणि अजून एक गोष्ट अशी झाली की मी ते उतरत असताना तिथून माझा जो माईक होता तो पडला खाली. ओ सोड आता. लुक ॲट द व्ह्यू गाईज. आणि हा मला नुसतं हाताला पकडून नेणार, नुसतं ओढत ओढत नेतोय. काय घाई झाली मला समजत नाहीये. लिटरली असं वाटत होतं की दिवसभर इकडेच बसावं. एकदम काम, एकदम छान, आणि एकदम शांत वाटत होतं इकडे. आता आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत लक्ष्मण झुल्याला. इकडे पण गंगा आरती आहे, आम्ही संध्याकाळी इकडे पण गंगा आरती घेणार आहोत. आणि मग शॉपिंग. आणि हे बघा, हे फॉरेनर्स, दे आर लिटरली एन्जॉयिंग. येस बाबा, आय नो दिस इज अ सस्पेन्शन ब्रिज. प्लीज लेक्चर नको देऊ सर, मला नाही ऐकायचं आत्ता लेक्चर. हे सगळं नंतर बघू आपण.
आलेले इथे. हा लक्ष्मण झुला आहे, याचं काम चालू होतं. ॲक्च्युली ते ग्लास लावत आहे, तुम्हाला दिसत असेल साईडने ग्लासेस लावत आहेत, त्याचं काम चालू होतं. आणि हे पण त्याचं गेट आहे तिकडे. आणि आम्ही परत आता चाललेलो आहोत वन्स अगेन गंगा आरती ॲट लक्ष्मण झुला. इकडून जास्त जवळून आरती दिसत आहे, इकडे कमी गर्दी होती ॲज कम्पेअर टू त्रिवेणी घाट. एकदम जवळून आम्हाला आरती बघायला आली. आणि हो, इथे आम्हाला आरती करायला चान्स पण मिळाला. आरती झाल्यानंतर हे प्रत्येकाकडं जे आरतीचं आहे, जे पण प्लेट होतं, जे पण होतं ते देत होते सगळ्यांकडे. आणि प्रत्येकाला आरती करायचा चान्स मिळत होता. हा अगेन जानकी झुला. इकडे आपण काल पण आलो होतो, पण आज बाईकवर आहोत आणि काल बाय वॉक आलेलो. हा ब्रिज क्रॉस करून पलीकडच्या साईडला शॉपिंगसाठी चाललो आपण. गाईज, आता मी मार्केटमध्ये आलेली आहे शॉपिंग करायला. काल तुम्हाला मी जे मार्केट दाखवलं होतं तिथे आता सगळ्यांसाठी काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला. बरेच ऑप्शन्स आहेत. स्वेटर 300 रुपये स्वेटर, कोई भी देंगे. हे बघा अगेन ह्याला कॉल. मी लिटरली ना आज खूप वैतागली आहे, इरिटेट झाली याच्या कॉल्सना. गाईज यार प्लीज, तुम्हाला समजायला पाहिजे होतं ज्यांनी कोणी कॉल केलेत त्यांना. आली का मला एक मिनिट थांबा, चालू होतं. शॉपिंग झाली आता मस्त. आणि इकडे आम्ही आलेलो आहोत डिनरला. हे बघा इथे हे बॉनफायर वगैरे आहे. आल्यापासून 2-3 दिवस झालं मी हे रेस्टॉरंट बघते आहे, पण यायला जमलं नव्हतं. आणि फायनली आज आलेलो आहोत. इकडे खूप थंडी आहे गाईस, त्यामुळं बॉनफायर मस्ट होतं. लाईटच काहीतरी खायचं होतं, त्यामुळे म्हटलं आपण इकडेच जाऊयात. आणि फ्राईड राईसची ऑर्डर दिलेली आहे. ॲम्बियन्स बघा इकडे छान होता, म्युझिक वगैरे चालू होता. राईस आला आमचा, हा फ्राईड राईस. एवढी भूक लागली होती की फटाफट खाऊन घेतला पहिले आणि मग व्हिडिओ बनवलेला आहे. खूप कमी क्वांटिटी आलं होतं, पण ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊन मोमोज खाणार आहोत आम्ही. चला आता भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर